तुम्ही आता मगाशी इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणालात आणि याच्या पूर्वी पण म्हणालेला आहात, आघाडीच्या राजकारणाचा काँग्रेसला फायदा झालेला नाही. आता महाविकास आघाडीमध्ये राहण्याचा खरोखर फायदा झाला की नुकसान झालं? आणि महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस हा मोठा भाऊ म्हणून सांगितला जातो, पण आजवर जाणवलेला नाही. आपण याबद्दल काय सांगा? महाविकास आघाडी ही 2019 ला एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत निर्माण झाली. निर्माण झाली. तिला नंतर इंडिया अलायन्स मध्ये आम्ही तिला परावर्तित केलं आणि ही अपरिहार्यता आहे. त्यामुळे आमचा पक्ष मजबूत कमजोर झाला असं आम्हाला वाटतं. इतरही पक्ष असतील, कदाचित त्यांची ती भावना असू शकेल. मनसे महाविकास आघाडीचा भाग आहे नाहीये कल्पना नाही, पण मग याला नॅचरल अलायन्स म्हणतात. नाही, आम्ही नॅचरल अलायन्सच्या अनुषंगाने संविधानावर ज्यांचा विश्वास आहे आणि जो जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग, भूगोल यावर जो राजकारण करणार नाही तो आम्हाला समविचारी. त्यामुळे जो अस्पृश्यता मानणार नाही, जो भाषेवरून वाद मानणार नाही, जो जातीची उतरंडी मानणार नाही, अर्थात संविधान मानेल, या सगळ्यांना आम्ही नॅचरल म्हणू. जे संविधानिक मूल्यांच्याच विरोधात ओरडत असतील त्यांना आम्ही नॅचरल म्हणू शकणार नाही. आणि महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा शिवसेना आणि आम्ही हे काही एकमेकांशी पूरक पक्ष आहोत असं नाही. मात्र त्यावेळेची राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने आम्हाला एकत्र यावं लागलं.